संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वेगवेगळी नावे पुढे आली। आरोपींची अटक, सरेंडर या सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे येऊ लागल्या। आता या घडामोडीमध्ये एका नव्या आरोपीचं नाव पुढे आलं आहे। हा आरोपी संतोष देशमुख यांचा जवळचा मित्र होता। तो त्यांच्या अंत्यविधीलाही उपस्थित होता। संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून झालेल्या आंदोलनात त्याचा सहभाग होता। याचं नाव सिद्धार्थ सोनवणे। त्याचं मुख्य काम अपहरण करणाऱ्या आरोपींना दिलेली एक ती टीप कोणती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच। 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली। दोनगाव टोलनाक्यासमोर त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण करण्यात आली। त्यानंतर आरोपींनी देशमुखांना आपल्या स्कॉर्पिओमध्ये जबरदस्ती बसवून नेलं आणि काही तासातच देशमुख यांचा मृतदेह सापडला। त्यांची अगदी क्रूरपणे हत्या करण्यात आली होती। त्यांच्या हत्येमुळे मस्साजोग आणि केजमधील वातावरण तापत गेलं। ग्रामस्थांनी बंदची हाक दिली, रस्ता रोको आंदोलन ही केलं। केजमध्ये बस पेटवण्याची घटना सुद्धा घडली। संतोष देशमुखांच्या हत्येनंतर संपूर्ण गाव एकत्र आलं, कारण देशमुखांचा गावातील प्रत्येक माणसांसोबत आपला एक कनेक्ट होता। गाव त्यांना खूप मानायचं। पण याच गावातल्या त्यांच्या जवळच्या मित्राने देशमुख यांच्या ठाव ठिकाण्याची टीप दिल्याचं समोर आलं आहे। बीड पोलिसांच्या शाखेनं शनिवारी कल्याणमधून सिद्धार्थ सोनवणे याला अटक केली। सिद्धार्थनं संतोष देशमुख यांचं अपहरण होण्याआधी त्यांच्या लोकेशनची माहिती आरोपींना दिल्याचं समोर आलं आहे। 9 तारखेच्या दुपारी संतोष देशमुख कामानिमित्त गावाच्या बाहेर होते। त्यानंतर ते दुपारच्या वेळेस मस्साजोग गावाकडे निघाले आणि दोनगाव फाट्याच्या पुढे त्यांची गाडी आलेली असताना आरोपींनी त्यांचा पाठलाग करत त्यांना गाठलं। 9 तारखेला देशमुख कुठे आहेत, कुठल्या गाडीत आहेत, हे लोकेशन आरोपींना सिद्धार्थ सोनवणे यांनी सांगितलं। परंतु महत्वाचं म्हणजे हे सगळं प्रकरण घडल्यानंतर सिद्धार्थ सोनवणे गावातच होता। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा, त्यांची हत्या करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी जे आंदोलन झालं त्या आंदोलनात सिद्धार्थ सोनवणे याने सहभाग घेतला होता। इतकंच नाही तर जेव्हा संतोष देशमुख यांच्यावर अंत्यविधी झाला तेव्हा सिद्धार्थ सोनवणे तेथेच उपस्थित होता। काही माध्यमांच्या मिळालेल्या बातमीनुसार सिद्धार्थ सोनवणे हा संतोष देशमुख यांचा जवळचा मित्र होता, त्यामुळे त्याच्यावर संशय येण्याचं काहीच कारण नव्हतं। परंतु बीड पोलीस शाखेला तपास सुरू असताना एक बातमी समजली। संतोष देशमुख यांचं लोकेशन पुरवणारा व्यक्ती गावातलाच असेल असं बीड पोलिसांना समजले। लोकेशन पुरवणारा व्यक्ती गावातलाच असल्याचा संशय पोलिसांना आला। लोकेशन पुरवणारा व्यक्तीचा तपास पोलीस करत असल्याचं समजल्यावर सिद्धार्थ सोनवणे मस्साजोग गावातून फरार झाला आणि त्याने मुंबई गाठ। हत्या झाल्यानंतर 2 दिवसात सोनवणेने गाव सोडलं आणि त्याच्यावरचा संशय पोलिसांचा अधिक भक्कम झाला आणि नंतर पोलिसांना त्याची पूर्णपणे खात्री पटली। सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले या दोघांसोबतच सोनवणे याला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। तिथे त्याला 14 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आता त्याच्या तपासादरम्यान मोठमोठे कोणते खुलासे होतील हे पाहावं लागेल।